विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये लवकरच पदभरती होणार आहे। संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिका पदभरती 2025 ची संपूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि एकूण 340 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। पदानुसार किती जागा आहेत वेगवेगळ्या हे देखील सांगणार आहे आणि जाहिरात कधी येईल हे देखील सांगणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगतो। आता मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका 13/2/2000 चे परिपत्रक आहे। हे आता आपल्याला भेटलेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता विषय या म्हटलेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत येथे म्हटलेलं आहे। आता या ठिकाणी बघू शकता मंजुरी 13/2/2025 ची मंजुरीनुसार हे परिपत्रक आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे सांगतो। तर बघू शकता या ठिकाणी विषयांकित प्रकरणी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील, कारण हे MPSC मार्फत भरले जात नाही। तर बघू शकता अराजपत्रित गट क आणि गट ड ची पदे असणार आहेत। मंजूर या ठिकाणी दिलेले आहे असं देखील या ठिकाणी उल्लेख आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो पुढे। इथं जर बघितलं मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील एकूण बघू शकता 340 पदांची टप्प्याटप्प्याने सरळ सेवेने पदभरती करण्याकरिता आपल्या कंपनीची निवड करण्याकरिता, म्हणजे ही कंपनी देखील निवड झालेली आहे। ही परीक्षा घेणार आहे TCS, हे लिहून घ्या। आत्ता त्या ठिकाणी निश्चित झालेला आहे। तर कंपनीची निवड महाआयुक्त महोदय यांनी बघू शकता 13/2/2025 रोजी मंजुरी दिलेली आहे। त्यानुसार पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। आता हा तपशील कसा असणार आहे तुम्ही इथे बघू शकता कोणकोणत्या पदासाठी जागा असणार आहेत। तर बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य, या ठिकाणी बेसिक इथे बघून घ्यायचं आहे। मी फक्त जागांचा उल्लेख करणार आहे। 27 जागा, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 2 जागा, लिपिक टंकलेखक 13 जागा, सर्वेयरचे 1 जागा, प्लंबरची या ठिकाणी 2 जागा, फिटरची 1 जागा, त्याच्यानंतर मिस्त्रीच्या एकूण 2 जागा, त्याच्यानंतर पंप चालक 7 जागा आहेत, अनुरेखक 1 जागा, वीजतंत्री 1 जागा, संगणक प्रोग्रामर 1 जागा, त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हटले जाते 6 जागा आहेत, लक्षात घ्या। त्याच्यानंतर इथं आहे चालक यंत्रचालक बघू शकता 9 जागा आहेत। त्याच्यानंतर बघितलं इतर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 3 जागा आहेत। अग्निशमनच्या अग्निशमन कक्ष सर्वात जास्त 228 जागा आहेत। उद्यान अधीक्षक 3 जागा, लेखापालच्या 5 जागा बघू शकता, डायलिसिस तंत्रज्ञ 3 जागा बघू शकता, बालवाडी शिक्षिका 2 जागा, अधिपरिचारिका 5 जागा, त्याच्यानंतर प्रसविका याचे म्हटलेले आहे 12 जागा, त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी 1 जागा, लेखापरीक्षक 1 जागा, सहाय्यक विधी अधिकारी 2 जागा, वायरमन बघू शकता या ठिकाणी 1 जागा आणि ग्रंथपाल 1 जागा, अशा मिळून किती जागांसाठी 340 जागांसाठी पदभरती केली जाईल। आता या दुसरा मुलांचा एक प्रश्न असेल की याची शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे असेल हे देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी सांगेल। आता सध्या बघू शकता उपयुक्त विषयाप्रमाणे एकूण 26 पदांसाठी 26 संवर्गणीय आहे पुरुषांची आणि महिलांची भरती केली जाईल। एकूण 340 पदांची पदभरती ही आपल्या कंपनीमार्फत करण्याची मीरा भाईंदर महानगरपालिकेने निश्चित केलेले आहे। तरी सदर प्रक्रिया राबवण्याकामी आपल्याकडील भरती प्रक्रियेसंदर्भात आवश्यक माहितीपत्रक व येणाऱ्या अपेक्षित खर्चाची माहिती देणे, तसेच करारनामा उपरोक्त भरती प्रक्रियेची कार्यवाही तातडीने करण्यात यावी ही विनंती। आता एकूण 340 जागांसाठी ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची भरती केली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रम तुम्हाला लवकरच कळवतो। तर अशाच प्रकारचे अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।